समजून सांगणे बापू तुले बिघडायचं तुनं सगळ्या समोर प्रॉमिस दिला आहे आणि ते 100 बरोबर ठेवतो रे. जय गुरु दादानं दिले नाही देशील कोणाला खरं खासाठी. मला इमानदारीनं तुम्ही थोडेसे 2 शब्द बोलता का? इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगता का? उत्तर देता का प्रामाणिकपणे? किती लोक गावातले माय प्लस बाप आपल्या पोराले खर्रा तंबाखू आणाले लावते? पहिलेच म्हणलं तुम्ही इमानदारीनं बोलली म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारलं. किती लोक आहेत? हात वर करा बरं. हा खरंच सांगा ना. आता बंद झाल्या त्या झाल्या तुझा सांगा ना. काही काही बाया एवढ्या कलाकार खर्रे खाल्ल्याशिवाय वणी लेण्याच्या पोरायला पाठवता का तुम्ही? पाठवता ना. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या लेकरायले खर्रे तंबाखू आणाले पाठवायचं नाही आणि सांगून द्यायचं. किती मोठा माणूस असन त्यानं जर म्हणलं खर्रा आणायला जा तंबाखू आणायला जा तर जायचं नाही. कारण आपण ठीक आहे तुम्ही आपलं आयुष्य बर्बाद करायला निघाले. तुम्ही आपली शरीर संपत्ती बर्बाद करायला निघाले. पण पोरायचं करिअर बर्बाद करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? आहे का? नाही आहे ना. आपण लेकराच्या मनामध्ये का पेरून आलो याचा विचार करतो का? नाही करत. आता प्रॉमिस करा तुम्ही करता का? लेकरायले खरं तंबाखू मी हे मनातून बोलतो बरं. कारण समोरचं फ्युचर आपण काय करतो खरी इन्व्हेस्टमेंट समजून घेत नाही. लेकरासाठी पैसे कमावतो. लेकरासाठी 1000 रुपये कमावले पण ते 1000 रुपये आपल्या लेकरांना जपून ठेवले पाहिजे याच्यासाठी संस्कार करणं महत्वाचं आहे ना. जर तुम्ही 1000 कमावले आणि पोरगा तिकडे बिअर बार मध्ये जाऊन 1000 रुपये उडवून झाला तरी काही अर्थ राहणार नाही. एक दिवस वाटल्यास सुट्टी काढा लेकरासाठी पण संस्कार चांगले करा. त्याले दुकानात खर्रे तंबाखू आणायला पाठवू नका. कारण या कोवड्या गड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रकारतील समाजी शिकवून महापुरुष. हात जोडून मी तुम्हाला प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमात पहा ना लहान लहान लेकरं तर बसले आहे. पहा ना आता इथं वय किती असं फिरली शांताबाई तिकडे. तुमची सारी नस मला माहित आहे. मी शिक्षक आहो ना. यायले कुठं अलर्ट करायचं. काय नाव आहे तुझं? हिचं नाव काय? हा परी ग परी. आजच्या कार्यक्रमाची खासियत ही आहे लहानशी परी उभी आहे उपस्थित आहे. आणि पहा ना आजीबाई रिलेटिव्ह कोण बसली. पण किती वय असं आजीबाईचं? किती असं आजीबाई वय? 70च्या वर असन. टाळ्या वाजवायची आजीबाईसाठी. आजी सारखी दिसून राहिली बिचारी भुरी भरारी आहे. काय लाड येऊन राहिलं आजीबाईच्या कार्यक्रमात दिसली ना तर मला एक आठवण येते. ते नागपूरला सेंट्रल बुक डेपो नावाचं दुकान आहे. तिथं एकदम पुस्तक घ्यायला गेलो आणि एक 70 वर्षाची आजीबाई तिथे बसली होती. ती आजीबाई मला याच्यासाठी लक्षात आहे कारण आजीबाईच्या हातामध्ये होतं ते इंग्लिश पुस्तक मोठं चांगलं. आजीबाईच्या पाया पडलो. आजीबाईला म्हणलं यू आर ग्रेट तू महान आहेस पण एक सांग आजी तुला इंग्लिश वाचता येते का? ते आजी म्हणे नाही बापू म्हणे मला इंग्लिश वाचता येत नाही. म्हणलं वाचताच नाही येतं काय घेतले म्हणलं फक्त येत नाही म्हणे. माझी नातीन 5व्या वर्गात आहे. किती वर्गात? 5व्या वर्गात. ते इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये शिकते म्हणे. ती शाळेत जाते म्हणे. तिच्यासाठी हे पुस्तक नेऊन आलो म्हणे. ते काय करणार म्हणे पुस्तक वाचन तिच्या इंग्लिश दुरुस्त होईल म्हणे चांगलं प्रॅक्टिस होईल म्हणे. आणि मोठी झाल्यावर त्या पुस्तकाचा अर्थ मला समजावून सांगा म्हणे. टाळ्या वाजवा त्या आजीसाठी. अशा आजही घरोघरी तयार होणं महत्वाचं आहे. तशा तुमच्या इकडल्या सगळ्याच आज्या चांगल्या पण आमच्या इकडल्या काही काही आज्यानं सत्यानाश केला. आमच्या इकडल्या आज्या त्या पुस्तक नाही लिहित नातवासाठी तर नातवाचे बिस्किट दाबू दाबू सत्यानाश केले. पण तुमच्या इकडे चांगले आहे बा. प्रसन्न दिसून आले. मी नेहमी म्हणतो की